महाराष्ट्र राज्यामध्ये उन्हाचा तडाखा आणि कोकणात असह्य उकाड्यामुळे नागरिक हैराण झालेले असतानाच एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे। यंदा अंदमानामध्ये मान्सूनचं आगमन 10 दिवस पूर्वीच झालेलं आहे आणि हे आपल्यासाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। बघा, स्कायमेट या खासगी हवामान संस्थेच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनला मोठी चालना मिळाली असून तो लवकरच आता भारताच्या केरळ किनारपट्टीकडे येण्याची शक्यता आहे। कारण आज अंदमानमध्ये 10 दिवस पूर्वीच म्हणजे वेळेपूर्वीच मान्सून अंदमानमध्ये दाखल झालेला आहे। हवामान तज्ञांच्या मते येत्या तारखांच्या दरम्यान विषुववृत्तीय प्रदेशाजवळ बंगालच्या उपसागराच्या दक्षिण पश्चिम भागामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे आणि या प्रणालीमुळे विषुववृत्तीय वाऱ्यांचा प्रवाह अधिक मजबूत होईल। परिणामी मान्सून सरासरी तारखेच्या आधी अंदमानात धडकणार आणि तो आज धडकलेलाही आहे। त्याचा पावसाचा आपण इथे दृश्य पाहू शकतो। यापूर्वी मान्सून 14 ते 22 मे दरम्यान येण्याचा अंदाज होता, मात्र आता हे आगमन त्याआधीच झालेलं आहे। अंदमान ते कोकण प्रवास कसा असेल बघा, साधारणपणे मान्सून अंदमानात दाखल झाल्यानंतर त्याचा कोकण पर्यंतचा प्रवास 21 दिवसांचा असतो। अंदमानामध्ये लवकर आगमन झाल्यास महाराष्ट्रातही मान्सून वेळेवर किंवा वेळेआधीच पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे। भारतीय हवामान विभागानं IMDनं 14 ते 20 मे दरम्यान अंदमानाच्या समुद्रात नैऋत्य वारे वाहू लागतील असा अंदाज दिलेला आहे। तर स्कायमेटनं बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनला चालना मिळून सरासरी तारखेच्या आधीच मान्सून अंदमानमध्ये दाखल झालाय अशी शक्यता आणि त्याबद्दलचा अंदाज आधीच वर्तवलेला होता आणि तो जो स्कायमेटचा अंदाज आहे तो आज जो आहे तो पूर्णत्वाला आलेला आहे। आपण पाहायला गेलो तर राज्यात उष्णतेचा हाहाकार पाहता एकीकडे मान्सूनच्या आनंदाची बातमी आपल्याला मिळते, दुसरीकडे राज्याला उष्णतेच्या लाटेनं ग्रासलेला आहे। पालघर, कल्याण, डोंबिवलीमध्ये तापमानानं 40 ते 44 अंशाचा टप्पा ओलांडला होता। कोकणामध्ये आर्द्रतेमुळे उकाड्यानं नागरिक घामाघूम झाले आहेत, तर रायगड जिल्ह्यात पारा 39 अंशावर पोहोचलेला असताना शनिवारी संध्याकाळ वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। दुर्दैवानं वीज पडून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू यात झाल्याची घटना आपल्याला ऐकायला मिळते। त्यामुळे एकीकडे मान्सूनची प्रतीक्षा असताना दुसरीकडे अवकाळीच्या सावटानं चिंतेचं वातावरणही आपल्याला इथं पाहायला मिळतं। इथून आपण जर विदर्भाकडे गेलो तर वाशिम जिल्ह्यामध्ये सध्या तापमान अतिशय वाढलेलं आहे। इथं जलस्रोतामध्ये 33% जे आपल्याला आहे ते कमतरता दिसते आणि या गावांना पाणी टंचाईचा फटका बसलेला आहे। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनानं 29 विहिरी आणि 6 खासगी बोरवेलचं अधिग्रहण केलं असून त्याद्वारे संबंधित गावांना पाणी पुरवठा केला जाईल असं सांगितण्यात येत आहे। तर आपल्यासाठी खूप महत्त्वाची आनंदाची बातमी आपण इथे पाहू शकतो। या बातमीबद्दल सर्वांना जे आहे एक आनंदाची आपल्याला दिलासा दिल्याची ही बातमी आहे। अंदमान आपल्या भारताच्या बंगालच्या उपसागरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि या ठिकाणी आपण थोडं खाली गेलो तर अंदमान निकोबार हे महत्त्वाचे आपल्याला बेटं आपल्या भारतात पाहायला मिळतात। या ठिकाणी येणाऱ्या मान्सूनचा जो आहे अंदाज सर्वात प्रथम भारतात दिला जातो, त्यानंतर हळूहळू भारताच्या केरळ किनारपट्टीवरती मान्सून दाखल होतो। यासाठी 20 ते 30 दिवसांचा कालावधी लागतो आणि नंतर 10 दिवसांमध्ये महाराष्ट्रात मान्सून दाखल होत असतो। तर ही एक अतिशय महत्त्वाची बातमी आपल्याला याच्यामध्ये ऐकायला मिळते। सोबतच महाराष्ट्रामध्ये यावर्षी पावसाचं प्रमाण थोडं कमी राहण्याची शक्यता सांगण्यात आली होती, पण या सर्व लवकर आलेल्या मान्सूनमुळे आपल्याला असं वाटतं की यावेळेस येणारा जो पाऊस असणार आहे तोही चांगल्या पद्धतीचा असणार आहे। त्यामुळं यामध्ये कोणती घाबरायची गरज नाही। संपूर्ण महाराष्ट्राला ही आनंद देणारी बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय। सर्वांनी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि एक लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।